आता बाजारात म्हणून मस्त मेथीची भाजी, डाळ, हिरवी मिरची, लसूण, जिरे मोहरी टाकून इकडं करून घेतलेले. ताजी ताजी बाजारात भाजी आणली आणि करून घेतली ही शापाची भाजी. भरपूर टायमिंग झाला, दुपार झालं, आता टाकली शिजायला. बाजारातनं कारली आणली, मला आवडते ती. शापाची पिंडी आणली, मी चिरून काढली. आता कोथिंबीर आणली आणि तसली गवारी शेंग आहे, फ्लावर आहे, कोबी आहे, 1 2 3 4 5 कोथिंबीर, 6 आयटम आणले ते. आणि आईला आणलाय वडापाव. तर भाजी बाजारातनं आणून मी आता चिरून घेतली आणि भाजीच करणार आता शापाची भाकरण भाजी. दरवाजा लावून या, दरवाजा लावून या, उजेड पडतोय. हां तर त्यात आहे ना कोथमीर एक दिली. कोथमीर लई महाग आहे बरं का, पण त्यांनी एवढी मोठी पेंडी दिली तशीच मला. पण आहे कोबीची गड्डी एक दिली, फ्लावर द्यायला आहे थोडा, आणि पुणेरी गवारी शेंग आहे ती दिली आहे. खराब होती लगेच कोथमीर. फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. तर थोडी गावाला नीट करून ठेवायची, फ्लावर ठेवायचं थोडा. मी काय सकाळी जेवण केलं नव्हती, चहा पण देत आहे, चहा टोस्ट खायला होती. चहा टोस्ट खाल्ले आहे ना, दुपार झाल्या तर यायला उशीर झाला. आणि आणलं ते वडापाव. वडापाव खा. मी थोडी शेपाची भाजी करतो, मग भाकर करतो. किती महाग आहे शेपाची पेंडी तर? 40 रुपयाला पेंडी. एक पेंडी आणली. काय मला नको, वडा मला आवडत. थोडी शेपाची भाजी करतो आणि भाकर करतो. भाकर करतो की भाकर काय नको खाली आमची. मीच तो राहिनी शेळीच भाजी खाल्ली, भाकर. लावा लागतो चरबीला का लावायला येते ती लोक. माळव लय महाग आहे. तर हिरवी मिरची आणायचं राहिलं तर आणायला पाहिजे. हिरवी मिरची आणायला पाहिजे होतं. भाजी झाली तेवढी ती वैशी काय राहू द्यायची. कोथमीर आणि ताजी ताजी भाजी आणली बाजारात. आज आता मी आणलेली भाजीनी हे करणार आहे. कोथमीर पण ते कोथमीर 40 रुपयाला पिंडी आहे. एवढी महाग कोथमीर आहे. मस्त मेथीची आपली काय शापाची भाजी मला आवडते. आईला आणलं वडापाव, गवार आणली.
खा की हे बघा, हे करतो थोडी हे भाकर. शापाची भाजी करतो थोडी अरे नाही का? पण माझ्या इथं भाकर करू नका एवढं मला भात होते त्यांचं मला एक करतो की तुला तुला कधी येत भाकर करू नको माझ्या नंतर संध्याकाळी नाही काय हां हां ही एवढी भात होते दोन करतो एवढं भात छोटं फ्रीज मध्ये आणलेलं हे टाकायचं कशात ठेवली ते नाही टाकत हा. तर मी आता शेपाची भाजी करणार आहे भाकर भाजी धुवून घेतली मी आता उशीर झाला यायला तर मी आता भाजी धुवून घेतली आहे आणि भाजी धुवून घेतली तर भाजी शापाची आणली बाजारातून ताजी ताजी आणि करावं म्हणलं मग आता मी तेल वाटायला फोडणीला जिरे मोहरी टाकतो फोडणीला लसूण ठेवलेलं थोडं लसूण टाकतो फोडणीला थोडं ठेवावं लागतं आणि मिरच्या नाही ते आईला वडापाव आणलं होतं त्यातलीच मिरची टाकतो आता मी. त्याच्यात मीठ टाकून जरा पाणी सुटते जरा थोडीशी हळद मी इकडे डाळ भिजू घातलेली आहे थोडी आणि जरा तिला टाकून द्यायची
पिठाला सुद्धा मुंग्या झाले ती ज्वारीच्या पिठाला सुद्धा इतकं मुंग्याने कुठे वेड्याने करते ती म्हणे. कशाला खडूत रोवून सारखे मुंग्या होते ते कशाला बी. आईला 2 वडापाव आणले होते 4 बारखं होतं 2 खाल्ले ते 2 आहेत अजून. तर आई म्हणते माझ्या गावची भाकर नको करू मी संध्याकाळी तीच खाते. तरी मी भाकर आपली शिल्लक असावी ठेवतो नसली तरी काही एवढी सकाळी एवढी तेवढी राहिली शेळी खातो एवढं काय नाही. मला एक होईल ते काय खायची ती खायला राहिलेली राहील. अवघडे कशाला मुंग्या होते ते. टाइम भरपूर झालाय म्हणून म्हणलं आई तर भाकर बसतो आपण वडापाव खाईल. पण वडापावच बाजूला जायचं नकोच म्हणले आता. सकाळी तरी चहा टोस्ट आणला चहा टोस्ट करून दिला. मी येस तर होती शिळी भाकर ती आमटीत भिजवून खाल्ली. ब्रेक पाईप म्हणलं तू काहीतरी करावं आता. पाणी केले म्हणल्यावर नांगरून टाकले रोटरले रान. तुरी फिरी काहीतरी थोडं करा म्हणलं. कारण 2 लिटरला पाणी सरत नाही. मग शेजारचं विधान आपलं करायचं थोडं करून. लय मुंग्याच हवा देते कशाला की लगेचच.
भाजी शिजली आता शेंगदाण्याचं कूट टाकतो. झाली माझी भाजी भाकरी झाली आता. दोन अंडे ठेवले ते वडापावच्यात आणलेलं 4 अंडे बारकं बारकं होतं. 2 ठेवलं होतं 2 आणलं होतं. तर नांगरून टाकले काय रोटरला 2 एकराला पाणी सरत नाही म्हणून म्हणलं आपलं थोडं शेजारचं बी करायला काहीतरी करायचं ते आमच्या त्या भावाचं रान. कारण पाणी शिल्लक राहिल्यावर कशाला आपण हे करायचं. आता पुरी ड्रिप लावायच्या थोडा ऊस करायचा असं थोडं थोडं सगळंच करायचं. तर झाली माझी भाजी भाकरी झालेल्या त्या. बघा इकडं मस्त बाजरीची भाकरी 2 केल्या आणि इथं शेपाची भाजी आणलेली भाजी केली. ही थोडी एक पेंडी एवढीच झाली बस होती. 2 भाकरी केल्या. तर चला झाली भाजी भाकरी. आता खायला लागले कडक भाकरी केली मला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ताजी ताजी भाजी आणली नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळी. तोपर्यंत धन्यवाद. बाय.